श्री हनुमान चालीसा मराठी अनुवाद. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनउँ रघुबर विमल जसु जो दायकु फलचारी. अर्थात श्री गुरूंच्या चरण कमलाच्या धुळीने मी आपल्या मनरूपी आरशाला निर्मळ करून श्री रघुवरांच्या त्या सुंदर यशाचे वर्णन करतो आहे, जे चारही फलांची म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची आपल्याला सहज प्राप्ती होईल. आपले मनरूपी जे दर्पण आहे ते शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधरूपी विषयांची 5 प्रकारच्या पदरांची मळ म्हणजे रज किंवा धूळ साठलेली आहे. ती साधारण धुळीने साफ होणारी नाही. त्यासाठी ही धूळ साफ करण्यासाठी श्री गुरुचरण रज याची गरज पडते. साक्षात भगवान शंकर इथे गुरु स्वरूपामध्ये वर्णिले गेले आहेत. गुरु शंकर रूपिणे भगवान शंकराच्या कृपेनेच रघुवरांच्या सुयशाचे वर्णन करणे या ठिकाणी शक्य होणार आहे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. हे पवनकुमार, मी स्वतःला बुद्धिहीन समजून तुमचे स्मरण करत आहे. तुम्ही मला बल, बुद्धी आणि विद्या देऊन माझ्या समस्त कष्टांचे निवारण करण्याची कृपा करा. मी स्वतःला मी म्हणजेच देह असा समजतो, त्यामुळे मी बुद्धिहीन आहे आणि 5 प्रकारचे क्लेश म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष तसेच अभिनिवेश तसेच षड्विकार म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांनी संतप्त आहे. म्हणून तुमच्यासारख्या सामर्थ्यवान अतुलित बलधाम ज्ञानीनाम अग्रगण्यम याने बलबुद्धी तसेच विद्येची याचना करत आहे. तसेच सर्व क्लेश व विकारांपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करतो आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपी सतिहु लोक उजागर. अर्थात ज्ञान आणि गुणांचे सागर श्री हनुमानजींचा जय जयकार असो. 3ही लोकात स्वर्गलोक, भूलोक, पाताळलोक आपली कीर्ती प्रकाशमान करणारे कपीश्वर श्री हनुमानजी तुमचा जय जयकार असो. श्री हनुमान कपी रूपामध्ये साक्षात भगवान शिवाचे अवतार आहेत, त्यामुळे त्यांना इथे कपीश म्हटले आहे. या ठिकाणी हनुमानांची तुलना सागराशी केली गेली आहे. सागराची 2 वैशिष्ट्ये आहेत. एक तर सागर हा भंडार स्वरूप आहे आणि दुसरे म्हणजे सर्व वस्तूंची त्यात परिसमाप्ती होते. म्हणून श्री हनुमान हे ज्ञानाचे भांडार आहेत आणि यामध्ये 3ही गुणांची परिसमाप्ती यात होते. विशिष्ट व्यक्तीचाच जय जयकार केला जातो. श्री हनुमान ज्ञान्यांमध्ये अग्रस्थानी, सकल गुणांचे दाता तसेच 3ही लोकांना प्रकाशमान करणारे आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांचा जय जयकार केला गेला आहे. रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. अर्थात हे अतुलनीय बलाचे स्वामी रामदूत हनुमान, तुम्ही या लोकात अंजनीपुत्र आणि पवनसुत या नावाने प्रसिद्ध आहात. सर्वसाधारणपणे जेव्हा कोणत्या शुभकार्याला सुरुवात करताना आपले जे कोणी इष्ट, सुपरिचित किंवा पूजनीय आहेत त्यांचे नाम घेऊन त्यांच्या भेटीने कार्याची सिद्धी होते. तसेच इथे हनुमानजींना प्रसन्न करायचे असेल तर भगवान श्रीराम, माता अंजनी तसेच पिता पवनदेव यांचे नाव घेतले गेले आहे. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमती के संगी. अर्थात हे महावीर, तुम्ही वज्रासारखे कठीण शरीर असलेले आणि अत्यंत पराक्रमी आहात. तुम्ही प्राणीमात्रांच्या दुर्बुद्धीचे निवारण करून त्यांना सुबुद्धी प्रदान करता. अर्थात बुद्धीने मलिन झालेल्या प्राण्यांची बुद्धी निर्मळ करता. एखाद्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वात आधी त्याच्या गुणांचे वर्णन करायला पाहिजे. इथे हनुमानजींचे गुणवर्णन केले गेले आहे. श्री हनुमानजी त्याग, विद्या, दया, दान तसेच युद्ध या 5 प्रकारच्या वीरतेमध्ये श्रेष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना महावीर संबोधले जाते. अत्यंत पराक्रमी आणि अजेय असल्याकारणाने तुम्ही विक्रम आणि बजरंगी आहात.
प्राणीमात्रांचे हितचिंतक असल्याने त्यांना ते संकटापासून संरक्षण देतात आणि त्यांना संपन्न तसेच संपत्तिवान प्रदान करण्यासाठी त्यांच्या आतील दुर्बुद्धीचा नाश करून सुबुद्धी प्रदान करतात. कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. अर्थात तुमच्या सुवर्णकांती असलेल्या अंगावर सुंदर वस्त्र, कानात कुंडले आणि कुरळे केस सुशोभित आहेत. या चौपाईमध्ये हनुमानजींच्या सुंदर स्वरूपाचे वर्णन आहे. तुमचा देह सुवर्णासारखा सुंदर आहे आणि कानातील कुंडले जन्मजात आहेत. सुंदर वस्त्र, कानातील कुंडले आणि कुरळ्या केसांमुळे तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. हाथ वज्र औध्वजा बिराजय कांधे मुंज जनेऊ साजय. अर्थात तुमच्या हातात वज्रासारखी कठोर गदा आणि धर्माचे प्रतीक ध्वज आहे. खांद्यावर जानवे, मुंजेचे मनगटी सुशोभित झाले आहेत. सामुद्रिक शास्त्रानुसार वज्र आणि ध्वजेचे चिन्ह हे सर्वसमर्थ महानुभाव तसेच सर्वत्र विजयश्री प्राप्त करणाऱ्यांच्या हातात असतात. खांद्यावरचे जान्हवे तसेच मुंजेचा मनगटावरील धागा निष्ठावान ब्रह्मचारी असल्याचे प्रतीक आहे. श्री हनुमानजी या सर्व गुणांनी युक्त आहेत, संपन्न आहेत. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन. अर्थात तुम्ही भगवान शंकरांचे अवतार आणि केशरी पुत्र या नावाने प्रसिद्ध आहात. तुम्ही अतिशय तेजस्वी, महान, प्रतापी आणि सर्व जगाला वंदनीय आहात. प्राणीमात्रांसाठी तेजाची उपासना सर्वोत्कृष्ट आहे. तेजामुळेच जीवन आहे. मरणानंतर देहातून तेजच बाहेर पडते आणि महदाकाशात विलीन होते. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. अर्थात तुम्ही सर्व विद्यांनी संपन्न, गुणवान आणि अत्यंत चतुर आहात. तुम्ही भगवान श्रीरामांचे संसाराच्या कल्याणाचे कार्य पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहता. श्री हनुमान महाराज अविद्येच्या विरुद्ध साक्षात विद्यास्वरूप आहेत आणि गुणांमध्ये अत्यंत गुणी तसेच चतुर आहेत. रामकाज लागे तव अवतारा जन्म नाही. यानुसार तुमचा अवतार रामकाज करण्यासाठीचा आहे. ब्रह्माच्या 2 शक्ती आहेत, एक स्थित्यात्मक आणि दुसरी गत्यात्मक. श्री हनुमान क्रियाशक्ती आहेत, अर्थात निरंतर रामकाज करण्यामध्ये मग्न राहतात. प्रभुचरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. अर्थात तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र, त्याची पवित्र मंगलकारी कथा ऐकण्यास सदैव लालचावलेले आणि उत्सुक असता. सुरस कथा ऐकण्यात निमग्न राहता. राम, लक्ष्मण आणि सीता सदैव तुमच्या हृदयात विराजमान राहतात. राम लखन सीता मन बसिया याचा दुसरा अर्थ असाही आहे की भगवान श्रीराम, श्री लक्ष्मण आणि भगवती सीता यांच्या हृदयात तुम्ही विराजमान राहता. सूक्ष्म रूप धरी सिंही दिखावा बिकट रूप धरी लंक जरावा. अर्थात आपण अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून सीता मातेला दाखवलत आणि अत्यंत विराट रूप धारण करून लंका नगरीला जाळलात. श्री हनुमानजींच्या मध्ये अष्टसिद्धी विराजमान आहेत. त्यामुळे एका ठिकाणी आपण सूक्ष्म रूप तर दुसरीकडे आवश्यकतेनुसार विराट रूप धारण केलात. सूक्ष्म बुद्धीनेच ब्रह्माला जाणता येते. सूक्ष्मत्वात विज्ञेय. तसेच काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी विकारांचे आगर असलेल्या लंकेला विशेष पराक्रम आणि विकट स्वरूपाने भस्मसात केलं जाऊ शकतं. भीमरूप धरी असुर संहारे रामचंद्र के काज संवारे. अर्थात आपण अत्यंत विशाल आणि भयानक रूप धारण करून राक्षसांचा संहार केलात. अशा प्रकारे विविध प्रकारे भगवान श्रीरामचंद्राच्या कार्याला पूर्ण केलत. श्री हनुमान परब्रह्म श्रीरामांची क्रियाशक्ती आहेत. त्या शक्तीद्वारे आपण भयंकर रूप धारण करून असुरांचा संहार केलात. तसेच भगवान रामांची प्रतिज्ञा निसिचर हिन करौ महीभुज उठायपन किन्हाला पूर्ण केलात. लाय संजीवन लखन जियाय श्री रघुबीर हर्षी उर लाय. अर्थात आपण संजीवनी बुटी आणून
श्री लक्ष्मणाचे प्राण वाचवलत. या कार्याने प्रसन्न होऊन श्रीरामांनी तुम्हाला हृदयाला लावून घेतलं. श्री हनुमानजींना त्यांच्या स्तुतीमध्ये श्री लक्ष्मणाचे प्राणदाता असेही म्हटले गेले आहे. श्री सुषेण वैद्यांच्या आदेशानुसार आपण द्रोणागिरी पर्वतावर गेलात. रस्त्यात अनेक व्यवधानं आली, कष्ट झाले, तरीही वेळेत बुटी आणून श्री लक्ष्मणांचे प्राणरक्षण केलंत. विशेष प्रेम आणि प्रसन्नतेमुळेच एखाद्याला हृदयाला लावलं जातं. एका बिंदूची पूर्ण परिणिती सागराला मिळाल्यावरच होते. रघुपती किन्ही बहुत बडाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. अर्थात भगवान श्री राघवेंद्रांनी आपली खूप प्रशंसा केली. ते म्हणाले की तुम्ही माझे बंधू भरत यांच्यासारखेच मला प्रिय आहात. विश्वभरण पोषण कर जोई हे कार्य विष्णू म्हणजेच राम यांचे आहे, ज्यांना भरत हे अंशरूपाने असल्याने असे म्हणत होते. ते राम यांचे प्रिय तसेच प्रशंसेला पात्र होते. भरत सरिस को राम सनेही, जगू जप राम रामू जप जेही. भरतासमान प्रिय होणं ही काही साधारण गोष्ट नाही. सहस बदन तुम्हरो जस गावै, अस कही श्रीपती कंठ लगावै. अर्थात तुमच्या यशाचे गुणगान हजारो मुख असलेले श्री शेषजी सदैव करत राहतील, असे म्हणून लक्ष्मीपती विष्णुरूप भगवान श्रीराम यांनी तुम्हाला हृदयाशी लावले. श्री हनुमान यांची चतुर्दिक प्रशंसा हजारो मुखाने होत आहे, असे म्हणत भगवान श्रीराम श्री हनुमानजींना आपल्या गळ्याशी लावून घेतले. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. जम कुबेर दिगपाल जहाते, कबी कोबिद कही सके कहाते. अर्थात श्री सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार इत्यादी मुनिगण, ब्रह्मा इत्यादी देवगण, नारद, सरस्वती, शेषनाग, यमराज, कुबेर यांसारखे विद्या, बुद्धी, शक्ती आणि संपत्तीचे आगार तसेच समस्त दिग्पाल सुद्धा आपले यश गाण्यासाठी असमर्थ आहेत. तर मग सांसारिक विद्वान, कवी यांची तर काय गोष्ट. अर्थात तुमचं यश अवर्णनीय आहे. उपमेद्वारे कुठल्याही वस्तूचं आंशिक ज्ञान होऊ शकतं, पण पूर्ण ज्ञान नाही. कवी कोबिद उपमेचाच आश्रय घेतात. श्री हनुमानजींची महिमा अनिर्वचनीय आहे, तसेच वाणीद्वारे त्यांचं वर्णन करणं शक्य नाही. तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा. अर्थात तुम्ही वानरराज सुग्रीव यांच्यावर खूप मोठे उपकार केलात, तसेच त्यांना भगवान श्रीरामांची भेट घडवून दिलीत आणि बालीवधानंतर सुग्रीवांना राजपद प्राप्त करून दिलात. राजपदावर तीच व्यक्ती स्थित असते जिचे कंठ सुकंठ आहे, ज्यांच्या कंठामध्ये सदैव श्रीरामाचा वास राहतो. आणि हे कार्य श्री हनुमानजींच्या कृपेशिवाय संभव नाही. सुग्रीव बालीच्या भयाने व्याकुळ राहायचा आणि त्याचं सर्वस्व हरण केलं गेल्यामुळे भगवान श्रीरामांनी त्यांचं गेलेलं राज्य त्यांना परत मिळवून दिलं. तसेच त्यांना वचन दिले. श्री हनुमानजींनीच सुग्रीवांची मैत्री भगवान श्रीरामाबरोबर घडवून आणली. तुम्हारो मंत्र बिभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. अर्थात तुमच्या परमप्रिय मंत्राला विभीषणांनी ग्रहण केलं, यामुळेच ते लंकेचे राजा बनले. या गोष्टीला सारे जग जाणतं. श्री हनुमान महाराजांनीच विभीषणांना रामाला शरणागत होण्याचा मंत्र दिला होता, ज्यामुळे त्याचे फलस्वरूप म्हणून ते लंकेचा राजा बनले. तो मंत्र हा होता ज्यामुळे विभीषण लंकेश्वर बनला. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हाच तो मंत्र जो श्री हनुमानजींनी विभीषणाला दिला होता. जुग सहस्त्रजो जन परभानु, लील्योताहि मधुर फल जानू. अर्थात हे हनुमानजी, तुम्ही जन्माच्या वेळेसच 2000 योजन इतक्या दूर असलेल्या सूर्याला एक गोड फळ समजून
गिळला होतात. सूर्य पृथ्वीपेक्षा लाखो मैल दूर आहे, म्हणून सूर्याला 2000 योजन एवढ्यावरूनच पाहिलं गेलं पाहिजे. श्री हनुमानजींना अष्टसिद्धी प्राप्त होत्या, म्हणून ते पाहिजे तेवढ्या उंच उडू शकत होते आणि सूक्ष्म शरीर पण बनवू शकत होते. मनुष्य रूप किंवा वानर रूप सुद्धा धारण करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती. प्रभुमुद्रिका मेली मुख माही, जलधी लांघी गए अचरज नाही. अर्थात तुम्ही तुमचे स्वामी श्री रामचंद्रजी यांची मुद्रिका म्हणजे अंगठी आपल्या तोंडात ठेवून 100 योजन इतका विस्तृत महासमुद्र ओलांडून पार केलात. तुमची महिमा अपार आहे, त्यामुळे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे. श्री हनुमानजी महाराजांच्या हृदयात प्रभू रामचंद्र विराजमान आहेत, त्यामुळे सकल सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. त्या समस्त शक्ती त्यांच्यासोबत राहणारच, यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे ते. अर्थात हे महाप्रभू हनुमानजी संसारामध्ये जितके कठीण कार्य आहेत ते सर्व तुमच्या कृपेने सहज निभावून जातात. ह्या भवरूपी संसारात राहून मोक्षप्राप्ती करणे म्हणजे जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होणे, हे कठीण कार्यसुद्धा तुमच्या कृपेनेच सुलभ होते. तुमचा अनुग्रह नसेल तर सोप्यातलं सोपं कामसुद्धा कठीण होऊन बसतं. परंतु सरळ साध्या साधनाने जीवमात्रांवर श्री हनुमानजींची कृपा लवकरात लवकर होते. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. अर्थात भगवान श्री रामचंद्रांचे द्वारपाल तुम्हीच आहात. तुमच्या आज्ञेशिवाय श्रीरामांच्या दरबारात कोणाला प्रवेश मिळत नाही. अर्थात भगवान श्रीरामांची कृपा आणि भक्ती प्राप्त होण्यासाठी हनुमानजी तुमची कृपा खूप आवश्यक आहे. संसारात मनुष्यमात्रांसाठी 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. भगवंतांच्या दरबारात खूप मोठी गर्दी होऊ नये म्हणून भक्तांसाठी 3 पुरुषार्थ श्री हनुमान दरवाजावरच पूर्ण करतात. शेवटचा जो मोक्ष आहे त्याच्या प्राप्तीचा अधिकारी श्री हनुमंतांच्या अनुमतीनेच भगवंतांच्या दरबारात प्रवेश मिळवू शकतात. मुक्तीचे 4 प्रकार या ठिकाणी सांगितले गेले आहेत. ते म्हणजे सालोक्य, सामिप्य, सारूप्य तसेच सायुज्य. इथे सालोक्य मुक्तीने प्राप्त होते. सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. अर्थात जो कोणी भक्त तुम्हाला शरण येतो त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. तुम्ही ज्यांचे रक्षक आहात त्यांचे सर्व दैहिक, दैविक, भौतिक भीती समाप्त होते. त्यांना अधिदैविक, अधिभौतिक तसेच आध्यात्मिक सुख सहज प्राप्त होतात. तुम्ही सुखनिधान आहात, तसेच सर्व सुखे तुमच्या कृपेने सुलभ होतात. इथे सर्व सुखाचा अर्थ म्हणजे सर्व सुखाचे तात्पर्य हे की आत्यंतिक सुख किंवा परमसुख आहे. परमात्म्याला शरण जाण्याने सदैव अनंत कालासाठी दुःखापासून सुटका होते, तसेच शाश्वत शांतीची प्राप्ती होते. आपण तेज सम्हारो आपै, तीनो लोक हांकते कापे. अर्थात तुम्ही तुमचे तेज, शक्ती, पराक्रम, प्रभाव, पौरुष आणि बल ह्या वेगांना स्वतः धारण करू शकता. इतर कोणी हे सर्व सांभाळण्यास समर्थ नाही. तुमच्या एका हुंकार मात्रेने 3ही लोक थरथर कापतात. देव, दानव आणि मनुष्य हे 3ही लोक तुमचे हे तेज सहन करण्यास असमर्थ आहेत. तुमच्या भयंकर गर्जनेने 3ही लोक थरथर कापतात. भूत पिसाच निकट नहीं आवै, महाबीर जब नाम सुनावै. अर्थात महाबीर असे नाम घेता क्षणीच भूत आणि पिशाच तुमच्या जवळ नाही येऊ शकत. श्री हनुमानजींच्या नामोच्चाराने भूत पिशाच पळून जातात. तसेच भूत, प्रेत इत्यादींची बाधा त्यांना होत नाही. तसेच सगळी भीती दूर होते.
नासै रोग हरय सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. अर्थात, हे वीरवर महाप्रभू हनुमानजी, तुमचे नाव निरंतर जपल्याने सगळ्या प्रकारचे रोग नष्ट होतात आणि सगळी पीडा दूर होते. रोगाच्या नाशासाठी खूप सारी औषधे आहेत. इथे रोग म्हणजे भवरोगापासून, तसेच पीडा म्हणजे ताप, जसे दैहिक, दैविक आणि भौतिक. यामुळे सर्व दुःखांचे शमन तुमच्या स्मरणमात्रेने होते. श्री हनुमानजींच्या स्मरणाने निरोगी तसेच निर्द्वंद्वता प्राप्त होते. संकट ते हनुमान छुडावै, मन क्रम वचन ध्यान जो लावै. अर्थात, हे हनुमानजी, जर कोणी मन, कर्म आणि वाणीद्वारे तुमचे हृदयापासून ध्यान करतो, तो निश्चितच त्याच्या सर्व संकटांपासून सुटका मिळवतो. मनस्सेकं वचस्सेकं कर्मण्येकं महात्मनां, मनस्यन्यत् वचस्यन्यत् कर्मण्यन्यत् दुरात्मनां. जो कोणी मनाने विचार करतो, वाणीने तेच बोलतो आणि कर्मही करतो, अशा महात्म्याला हनुमान संकटांपासून सोडवतात. जे मनाने काही वेगळंच विचार करतात, वाणीने काही दुसरंच बोलतात आणि कर्म काही वेगळंच करतात, ते दुरात्मा आहेत. ते संकटांपासून सुटत नाहीत. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. अर्थात, तपस्वी राम सर्व संसाराचे राजा आहेत. अशा सर्व समर्थ प्रभूंच्या सर्व कार्याला तुम्ही पूर्ण केलात. पिता दिनमोही कानन राजू. यानुसार श्री रामचंद्रजी वनाचे राजा आहेत आणि मुनी वेशात आहेत. वनामध्ये श्री हनुमानजी श्रीरामांच्या सर्वात जवळचे आहेत. यामुळे सर्व कार्ये, कामकाज याला सुंदर ढंगाने करण्याचे सर्व श्रेय हनुमानजींना जाते. और मनोरथ जो कोई लावै, सोई अमित जीवन फल पावे. अर्थात, हे हनुमानजी, तुमच्याकडे कोणी इच्छा किंवा मनोरथ घेऊन येतो, जसे धन, पुत्र, यश इत्यादी, ती त्याची इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होते. त्याबरोबरच अमित जीवनफल अर्थात भक्ती प्राप्त होते. गोस्वामी तुलसीदासजींच्या कवितेत जीवनफल याचे वर्णन या प्रकारे आहे. सियराम स्वरूपु अगाध, अनुपबिलोचन मिनन को जलु है. श्रुति राम कथा मुख राम को नाम, हिये पुनि राम ही को थलु है. मति राम ही सो, गति राम ही सो, रति राम सो राम ही को बलु है. सब की न कहे तुलसी के मते, इतनो जग जीवन को फलू है. श्री सीतारामजींच्या चरणांची प्रेम आणि भक्ती प्राप्त होणे म्हणजे जीवन सफल होणे होय. हे सर्व प्रदान करण्याची क्षमता, शक्ती हनुमानजींच्याकडेच आहे. चारों जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. अर्थात, जगताला प्रकाशित करणारे तुमच्या नामाचा प्रताप चारही युगांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. मनुष्याच्या जीवनात दररोज दिवस रात्री 4 युग येतात आणि जातात. याची अनुभूती श्री हनुमानजींच्या द्वारे येते किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती तसेच तुरीय, चारी अवस्थांमध्ये सुद्धा तुम्ही द्रष्टारूपाने सतत उपस्थित राहता. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. अर्थात, तुम्ही साधू संतांचे रक्षण करणारे आणि राक्षसांचा संहार करणारे आहात आणि श्रीरामजींना अतिप्रिय आहात. श्री हनुमानजी महाराज श्रीरामांचे लाडके आहेत. तात्पर्य हे की कुठलीही गोष्ट प्रभूंकडून हवी असेल तर श्री हनुमानजींची आराधना करावी लागेल. अष्टसिद्धी नौ निधी के दाता, असवर दीन जानकी माता. अर्थात, माता जानकीने तुम्हाला वरदान दिले आहे की तुम्ही भक्तांना अष्टप्रकारची सिद्धी म्हणजे अणिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व, वशित्व आणि 9 प्रकारची निधी म्हणजे
पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, खर्व प्रदान करण्यास समर्थ राहाल. रुद्रावतार असल्याकारणाने समस्त सिद्धी आणि निधी श्री हनुमानजींना जन्मजातच मिळाली होती. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. अर्थात अनंत काळापासून तुम्ही भगवान श्रीरामांचे दास आहात, म्हणून रामनामरूपी रसायन म्हणजे भवरोगांची औषधी सदैव तुमच्याजवळ असते. कुठले एखादे औषध सिद्ध केल्यानंतर रसायन बनते, त्या सिद्धीची पुन्हा आवश्यकता पडत नाही. ताबडतोब ती उपयोगात आणली जाऊ शकते आणि फलदायी सिद्ध होते. म्हणून रामनाम रसायन बनले आहे, याच्या सिद्धीची आवश्यकता नाही. तुम्हरे भजन राम को पावै, जन्म जन्म के दुःख बिसरावै. अर्थात तुमचे भजन प्राणीमात्रांसाठी जन्मजन्मांतरीच्या दुःखापासून मुक्ती देणारे तसेच भगवान श्रीरामांची प्राप्ती देणारे आहे. भजनाचे मुख्य तात्पर्य सेवा आहे. सेवा 2 प्रकारची असते, एक सकाम आणि दुसरी निष्काम. प्रभूंना प्राप्त करण्यासाठी निष्काम आणि निस्वार्थ सेवेची गरज असते, जसे की श्री हनुमानजी आजपर्यंत करत आले आहेत. अंतकाल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरिभक्त कहाई. अर्थात अंतसमयी मृत्यू झाल्यानंतर तो भक्त प्रभूंच्या परमधामास जाईल आणि जर त्याला परत जन्म घ्यावा लागला तर त्याची प्रसिद्धी हरिभक्त म्हणून गणली जाईल. भजन आणि सेवा याचे परम फल आहे हरिभक्तीची प्राप्ती. और देवता चित्तन धरई, हनुमत सेई सर्व सुख करई. अर्थात तुमच्या या महिमेला जाणल्यानंतर कुठलाही प्राणी इतर कुठल्या देवतेला हृदयस्थ नाही केले तरी तुमच्या सेवेने त्याला जीवनातील सर्व सुखाची प्राप्ती होईल. श्री हनुमानजींकडून अष्टसिद्धी 9 निधींच्या व्यतिरिक्त मोक्ष किंवा भक्तीची प्राप्ती मिळू शकते. यामुळेच मानवी जीवनातील अल्प आयुष्यात कुठेही भटकण्याची गरज नाही. याबरोबरच 4 पुरुषार्थांची म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्तीसुद्धा यांच्याकडूनच होऊ शकते. संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा. अर्थात जी व्यक्ती वीरश्रेष्ठ हनुमंतांचे स्मरण करते त्याच्या समस्त दुःखाचे, संकटांचे निवारण होते आणि संसारातील जन्ममरण यातना दूर होतात. हे सर्व करण्याचे सामर्थ्य हनुमानजींच्या जवळ आहे. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. अर्थात हनुमानजी तुमचा 3ही काळात जय जयकार असो. तुम्ही माझे स्वामी आहात. तुम्ही माझ्यावर श्री गुरुदेवांसारखी कृपा करा. गुरुदेव जसे की शिष्यांची दृष्टता इत्यादींकडे लक्ष न देता त्याच्या कल्याणामध्ये रत असतात, जसे की काकभुशुंडी यांचे गुरु. त्याप्रकारे तुम्ही पण माझ्यावर गुरुदेवांच्या प्रमाणे कृपा करा. माझ्यातले अवगुण तुम्ही तुमच्या चित्तात नका धरू. जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. अर्थात जो कोणी हनुमान चालिसाचा पाठ 100 वेळा करतो तो सर्व बंधनांपासून व सर्व कष्टांपासून दूर होतो आणि त्याला महान सुखाची प्राप्ती होते. त्याला परमपदाचा लाभ होतो. जो यह पढ़े हनुमान चालिसा, होय सिद्धी साखी गौरीसा. अर्थात जो कोणी या हनुमान चालिसाचा पाठ करेल त्याला निश्चित सिद्धी, लौकिक तसेच पारलौकिक फलाची प्राप्ती होते. तुलसीदास सदा हरिचेरा, कीजे नाथ हृदय महडेरा. अर्थात हे नाथ श्री हनुमानजी, तुलसीदास सदैव श्रीहरी भगवान श्रीरामाचे सेवक आहेत असे समजून तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा. पवन तनय संकटहरण, मंगलमूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप.
हे पवनसूत श्री हनुमानजी, तुम्ही साऱ्या संकटांना दूर करणारे आहात, साक्षात कल्याण स्वरूप आहात. तुम्ही भगवान श्री रामचंद्र, श्री लक्ष्मण आणि माता सीतेसोबत माझ्या हृदयात निवास करा. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या विना श्री हनुमानजींचा स्थायी निवास अशक्य आहे. या चौघांना हृदयात बसविण्याचे तात्पर्य हे की ज्ञान म्हणजे राम, विवेक म्हणजे लक्ष्मण, शांती म्हणजे सीता, तसेच सत्संग म्हणजेच हनुमानजी आहेत. सत्संगाद्वारेच ज्ञान, विवेक तसेच शांतीची प्राप्ती होते. या ठिकाणी श्री हनुमानजी सत्संगाचे प्रतीक आहेत. म्हणून हनुमानजींची आराधना केल्यानेच सर्व काही प्राप्त होते. जय हनुमान, जय श्रीराम.